हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जी लोक समाजासाठी जगतात त्यांचे आदर्श निर्माण होत असतात, त्यांचे वाढदिवस साजरे होत असतात, त्यांची जयंती साजरी होत असते, त्यांची पुण्यतिथी साजरी होत असते. म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, बरोबर आहे की नाही. एक लक्षात ठेवा, समाजासाठी कसं जगलं पाहिजे. लक्ष देऊन कीर्तन आहे का फक्त थोडं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये नेहमी एक गोष्ट सांगायची. लक्ष द्या बरं का थोडं. त्यांच्या युट्यूबवरती क्लिप आहेत बघा, ऑडिओ क्लिप. ते गोष्ट सांगायचे. एक राजा होता, तो शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी राजा गेल्याच्या नंतर राजा जंगलामध्ये गेला. राजाला जंगलाच्या बाहेर यायचा रस्ता सापडेना. राजाच्या नजरेला एक गुराख्याचं पोर पडलं. त्या गुराख्याच्या पोराला राजाने विचारलं, मला जंगलाच्या बाहेर जायचा रस्ता दाखवतोस का. त्या गुराख्याच्या चुनचुनीत पोरानं 2 मिनिटात राजाला रस्ता दाखवला जंगलाच्या बाहेर जायचा. आणि निरोप देत असताना राजेसाहेबाला ते गुराख्याचं पोरग म्हणलं, राजेसाहेब घोडं जरा जोरानं हाका. राजेसाहेब म्हणले, का रे गड्या, का असा सल्ला देतोयस. काहीच नाही, पाऊस यायची लक्षणं दिसतात, 20 साल पावसात म्हणून म्हटलो. आकाशाकडे पाहिलं, असं वातावरण नव्हतं. आकाशामध्ये चांदण्या पडलेल्या होत्या, अगदी कुठेही ढगाचा लवलेश नव्हता. राजाला वाटलं हे गुराख्याची लेकरं काहीतरी असं बोलून जातात. राजा थोड्या अंतरावर गेला, धो पावसाला सुरुवात झाली आणि मग राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. काय गाड्या, त्या गुराख्याच्या पोरांना अचूक सांगितलं आता पाऊस येणार आहे. अरे अशी विलक्षण बुद्धी चातुर्याची लेकरं जर माझ्या प्रजेमधली गुराच्या मागे फिरत असतील, माझ्या राजेपणाला काही किंमत राहत नाही. राजानं त्या गुराख्याच्या पोराकडून प्रजेचा कारभार हाकायचं ठरवलं. प्रजेचा प्रधान म्हणून, राज्याचा प्रधान म्हणून त्याला नेमलं. बघता बघता एक घोडं सजवण्यात आलं आणि त्या गुराख्याच्या पोराकडच्या घराकडे पाठवण्यात आलं. वाजत गाजत घोडं ते गुराख्याच्या पोराच्या दारात आलं. आता गुराख्याचं पोरग घोड्यावर बसणार. आता मला एक सांगा, आमची तिकडची ती धाराशिव जिल्ह्यातली लोक भैयासाहेब घोड्यावर बसत असताना घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसतात आणि घोड्याच्या शेपटाकडे पाठ करून बसतात. तुमच्याकडली लोक कशी बसतात होय विलास भाऊ? आमच्या इकडची तर घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसतात बा. तुमची कशी बसतात गजू काका? मग तुमचं नामचं सारखंच आहे की, तुमची बी घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसतात की. पण ऐका की, ते गुराख्याचं पोरग घोड्याच्या तोंडाकडे तोंड न करता घोड्याच्या शेपटाकडे तोंड करून बसलं. आणि मग सगळ्या गावामध्ये, सगळ्या नगरामध्ये चर्चा सुरू झाली. अरे काय राजा आहे, काय लेकरू हे, ज्याला घोड्यावर कसं बसावं याची अक्कल नाही अनिल महाराज, बरोबर आहे की. आणि त्याच्याकडून आता गावचा कारभार होणार आहे, आपल्या प्रजेचा कारभार होणार आहे. अरे घोड्यावर कसं बसावं हे तर माणसाला समजावं. बघता बघता ही चर्चा राजाच्या कानावरती गेली आणि राजाला थोडं खेद वाटला. माझी निवड चुकली का काय. अरे ज्याला आपण प्रधान म्हणून नेमलाय तो खुशाल घोड्यावर बसताना उलटा बसलाय, याला काय अक्कल आहे का. राजा संतापन त्या मारत होता. बघता बघता ते घोडं पुन्हा दारापर्यंत आलं राजवाड्याच्या. राजा सताडकरनं बाहेर दरवाजा उघडून आला आणि राजा म्हणला, अरे तुला अक्कल आहे का, तुझ्या हातून आता मी प्रजेचा कारभार करणार आहे, प्रधान म्हणून तुला नेमलंय. खुशाल घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसायचं सोडून घोड्याच्या शेपटाकडे तोंड करून बसलाय. अरे बसावं कसं हे तर माणसाला अक्कल असावी. काही राजा बोलून गेला. त्या गुराख्याच्या पोरांना सगळं शांतपणानं ऐकून घेतलं आणि राजेसाहेबाला ते पोरग म्हटलं, राजेसाहेब तुमचं बोलायचं झालं असेल तर मला बोलायला संधी द्याल का. राजेसाहेब म्हणले, बोल ना, तुझं काय उत्तर आहे ते तर सांगून टाक. त्या गुराख्याच्या पोरांना एवढं सुंदर उत्तर दिलं, तुम्ही सगळेजण घरी घेऊन जा राजानो, मी तुम्हाला सांगतोय ऐका. गुराख्याचं पोरग म्हणलं, राजेसाहेब मी ज्या लोकातून आलो, ज्या समाजातून आलो, या लोकांच्या दुःख, अडी अडचणी, व्यथा याची जाण भान आणि ज्ञान माझ्या अंतःकरणाच्या ठाई आहे. एक लक्षात ठेवा, घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून जर मी बसलो असतो आणि घोड्याच्या शेपटाकडे जर पाठ करून बसलो असतो तर पदाला तोंड देणारा आणि समाजाला पाठ दाखवणारा ठरलो गेलो असतो. माझी निवड नाही झाली तरी चालेल, पण पदाला तोंड दे रे आणि समाजाला पाठ दाखवणे हा गुण माझ्या रक्तामध्ये नाहीये राजानो. हे आपण शिकलं पाहिजे. म्हणजे समाजाभिमुख आपलं जीवन असलं पाहिजे. लक्षात येते का तुमचं? म्हणजे भले ते पद गेली तरी काही हरकत नाही. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, बरोबर आहे की नाही, ते सरकारे आएंगे सरकारे जाएंगे लेकिन ये देश रहना चाहिए. तसं असं मी म्हणेल तुम्हाला की हे पद येईल जाईल न जाईल, पण आपला समाज टिकला पाहिजे, आपलं गाव टिकलं पाहिजे, याच्यासाठी आपण जगलं पाहिजे. अजून मी एक तुम्हाला दृष्टांत सांगेन, घरी घेऊन जा. म्हणजे नुसतं हसण्यासाठीच नाही मी कीर्तन सांगायला तुम्हाला, बरोबर आहे की नाही, काहीतरी तुमच्या पदरामध्ये पडलं पाहिजे. ऐका, मी मागं आमच्या परिसरामध्ये द्राक्ष राहतात, अनिल महाराज तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. आता द्राक्ष नाही असं आमच्या इकडे कोणाचं घर असते. एक लक्षात घ्या, मी मागच्या आठवड्यामध्ये गजू काका ते द्राक्ष घ्यायला गेलो, शिवाजी काका. मग ते थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं सगळेजण, नाहीतर हे का काय सांगायला लागलं होतं काही की तुम्ही म्हणता कसं काय नमुना ऑनलाईन काय सांगायला लागलाय की असं होणे. आलं लक्षात तुमच्या? ते द्राक्ष विकत घ्यायला गेल्याच्या नंतर ते तो बागवान राहतो ना, त्याला म्हणलं कशी किलो दिले द्राक्ष.
तो मला महाराज 80 रुपये किलो आहेत. मी म्हणले का मागच्या महिन्यामध्ये आमच्या बागेतले 42 रुपये किलो नाही म्हणलं तर नेत नव्हता. 2 रुपये कमी केलेच घासाघीस घालून तो. बरोबर आहे की नाही. आता हे 80 रुपये किलो का महाराज आता सीझन संपलाय म्हणला. आता शपथ खोटं बोलत नाही म्हणला. 75 रुपयाने खरेदी केलेत. तुम्हालाही म्हणून 80 द्यायला लागलो. 100च्या आतमध्ये कोणाला देना म्हणला मी. ठीक आहे बा म्हणलो काही हरकत नाही. तिथं शेजारी एक सुट्ट्या मनाचा ढीक पडला होता. लक्ष द्या बरं का सगळेजण कीर्तनामध्ये म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. सुट्ट्या मनाचा एक ढीक पडला होता. मी म्हणलं हे कसे किलो दिलेत महाराज. कुठं चालले म्हणले तुम्ही. कुंभारझरीला चालले का. मेलो कुंभारझरीला चाललोय म्हणलं एक काम करा ना म्हणलं. मग आपलीच लोक आहेत ना ते घरचे. मेलो हो मग एक काम करा हे सगळेच घेऊन जा म्हणला. 5-7 किलो द्राक्ष असतील बा पिशवीमध्ये भरले त्यानं. आणि तो म्हणला काय पैसे द्यायचे ते द्या. मी त्याला 100 रुपये हातात दिले. त्याच्यात गजू काका त्यानं त्या 100 रुपयातले 50 रुपये परत देऊन टाकले मला. कसे किलो पडले द्राक्ष मग ते आता 7-8 रुपये किलो झाले का नाही. मी म्हणलं मला एक सांग हे द्राक्ष आंबट आहेत का. नाही 1 नंबरचे गोड आहेत म्हणला. मग हे काही रोग झालेले आहेत का. अजिबात नाही परिपक्व आहेत म्हणला. सगळ्यात 1 नंबर तर हे कोणाच्या बागेत आणलेत मला. ह्याच बागेतले. तुम्हाला काय कळत नाही का महाराज मला एवढं. मी म्हणलं मग हे 80 रुपये किलो आणि हे 50 रुपयाचे 10 किलो असं का करायला म्हणलं तू. एवढं काय कळत नाही का महाराज मला. तुम्हाला कसं विचारायला मला प्रश्न. अहो हे आंबट असू द्या ह्यात थोडे बहुत अपरिपक्व असू द्या पण हे घडात बांधलेले आहेत म्हणला. ह्या गुच्छामधून तुटून पडलेले नाहीत. हे किती जरी परिपक्व असले तरी हे घडातून तुटून पडलेले आहेत म्हणून याची किंमत कमी झाली आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे जोपर्यंत आपण आपल्या समाजाची एक संघ असतो, जोपर्यंत आपल्या कुटुंबाशी एक संघ असतो, जोपर्यंत आपल्या संघटनेशी आपण एक संघ असतो तोपर्यंत आपण किती कच्ची असू द्या बरोबर आहे की नाही तरी आपली किंमत त्या घडात बांधलेल्या द्राक्षासारखी 1 नंबरची असते. आणि आपण कितीही परिपक्व असू द्या बरोबर आहे की नाही आपण कितीही नावाजलेले असू द्या आपण जर त्या संघटनेपासून समाजापासून कुटुंबापासून विभक्त होत असताना तर त्या द्राक्षासारखी आपली सुद्धा किंमत कमी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी एक विनंती आहे गड्या तुम्हाला बरोबर आहे की नाही तुम्ही असं जगा बरोबर आहे की नाही. त्या संघटनेच्या बळासारखं जगा म्हणजे ते एकीचं बळ असतंय ना ते खूप महत्वाचं असतं. आणि ते तुमच्या गावामध्ये राजकीय क्षेत्रातून असेल पारमार्थिक क्षेत्रातून असेल ते पाहायला भेटतं. याचा खरोखर म्हणजे एक आदर्श घ्यावा अशी तुमची जीवनशैली आहे. म्हणून तुम्हा सर्व समस्त कुंभारझरी वासियांना आदरणीय भैयासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भैयासाहेबांना तर शुभेच्छा देतो पण तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. विठ्ठल म्हणजे माणसाचं जीवन बरोबर आहे की नाही जर धर्मपरायण जर नसेल तर त्या माणसाचं जीवन शेळीच्या गळ्याला लागलेल्या स्तनासारखं निरर्थक असतं. आपण शिकलो पाहिजे समृद्ध झालो पाहिजे पण एक असं लक्षात ठेवा आपण शिक्षणाबरोबर बरोबर आहे की नाही आपण शिक्षणाबरोबर सुशिक्षित होऊ पण सुसंस्कृतपणा आला पाहिजे आपल्यामध्ये. सुसंस्कृतपणा आला तर पाहिजे पण आपण संवेदनशील झालो पाहिजे सृजनशील झालो पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणाला संवेदना राहत नाहीत तोपर्यंत आपलं जीवन काही कामाचं नसतं. मला अजून एक थोडी दुःख वाटलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. निमी लोक उठून गेली का लोक लय हुशार द्राक्ष गळून पडे बाबा असं का अंधाराचा फायदा घेऊन निसटलेच की राव लोक. ऐका आपल्या धर्मातला पुरुष लय कोटगाव बरोबर आहे की नाही. म्हणजे या स्त्रिया काल राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती झाली बघा बरोबर आहे की नाही. त्या अशा स्त्रिया आपल्या धर्मामध्ये जन्माला आल्या म्हणून आपला धर्म टिकला. राजांनो पुरुषांचं नाव घेऊ नका तुम्ही. पुरुष म्हणजे लईच कोटगा आपला. कधी देवपूजा कोण करतं आपल्या घरची. मी तुमच्या पुढे फाशी घेऊ का आता सांगा बरं तुम्ही. मला काय समजच नाही गेले तुम्ही का बरं असं गपचूप असं माझी तुमची काय ओळख नाही का सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही का बोल ना गेला हो तुम्ही म्हणजे काहीतरी बोला हो बरोबर की ना. कीर्तनामध्ये समरस झाला पाहिजे असं मला म्हणायचं आहे तुम्हाला. मला कोण करते घरची पूजा सांगा. खरं हात वर करा बरं कोण कोण आपल्या घरची पूजा करतं ते. तुला घरलाच घेऊन जातो आमच्या आता पूजा करायला. ऐका चला जाऊ द्या. काय हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा
आणि घंटी नक्की वाजवा.